नमस्कार, मी सुवर्णा जोशी आणि माझ्यासोबत आहे माझा सहकारी मिलिंद भागवत. आम्ही दोघं एका विशेष व्यक्तीशी चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे, विधानसभेचा वारा वाहू लागलेला आहे. जोरदार सगळे पक्ष तयारीला लागलेले आहेत आणि ही सगळी जी मजा आपल्यासाठी मजा तर ती सगळी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. आज कोल्हापूरमध्ये काहीतरी जोरात चाललंय गेले काही दिवस. आणि ते जे काही चालू आहे तेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे ऑन हॉर्सेस माउथ. तर कागलचं एक इम्प्रेसिव्ह व्यक्तिमत्व आपल्यासोबत आज चर्चा करणार आहे. अर्थात तुम्हा सगळ्यांना नाव कळलंच असेल. आपल्यासोबत आहेत समरजित सिंग. नमस्कार. सुरू करूया, त्यांच्याशी संवाद साधूया. पण मलाच पहिला प्रश्न विचारायचा आहे, मी मिलिंदकडे बोम देण्याआधी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इतकं तुमचं इम्प्रेसिव्ह व्यक्तिमत्व आहे, तर तुम्ही जेव्हा कागलमध्ये फिरता किंवा तुमच्यासाठीच्या ज्या प्रतिक्रिया असतात त्या बघून तुम्हाला असं वाटतं की पुढचं तुमचं भवितव्य एकदम जोरदार आहे? मला कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभेचं भवितव्य आता सिक्युअर झालेलं आहे, कारण लोकांना आता ह्या परिवर्तनामध्ये विश्वास बसलेला आहे. आता कालच आमचा मुंबईचा मेळावा झाला. आपण त्याची माहिती घेतली की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीचा तो मेळावा माझ्या मतदारसंघाला माझ्यासाठी झाला आणि त्याच्यामध्ये जो सपोर्ट होता, जे लोकांनी ही इलेक्शन आपल्या हातात घेतली. आणि मला ते इम्प्रेसिव्ह का वाटतं, कारण ज्या लोकांनी कालचा मेळावा ऑर्गनाईज केला आणि जी लोकं त्याच्यातली 60% लोकांनी मला मागच्या वेळी मतदान केलं नव्हतं, तीच लोकं आता पुढे होती. पण या सगळ्यात तुम्हाला असं नाही वाटत, म्हणजे तुमची मी भाषणं ज्या वेळेला ऐकली गेल्या 4 दिवसातली किंवा शरद पवार यांच्या उपस्थितीत जेव्हा तुम्ही प्रवेश केला राष्ट्रवादीत, तर कुठेतरी तुमच्या बोलण्यात दुःखही जाणवत होतं भाजप सोडल्याचं. ते अजूनही आहे? भारतीय जनता पार्टी सोडल्यापेक्षा विषय असा आहे की जे आमचे संबंध आहेत, रिलेशन्स आहेत. मी आपल्याला एक सांगतो, माझ्या घराण्यामध्ये माझ्यामध्ये एक हे आहे की संबंध आणि राजकारण हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. राजकारणासाठी संबंध खराब करणं का राजकारणासाठी संबंध वाढवणं हे माझ्यात नाही आहे. जसं आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आपल्याशी जेव्हा माझा ऑनलाईन इंटरव्ह्यू झाला होता तेव्हाही मी बोललो होतो की त्यांचे माझे संबंध नेहमी होते. माझ्यासाठी की जे काही जे सहकारी होते त्यांच्यावर आता पॉलिटिकल माझे संबंध राहणार नाहीत. आता माझ्यासाठी हे नवीन पॉलिटिकल संबंध आहेत, त्यांना घेऊन पुढे मला जायचं आहे. पण यालाच जोडून एक विषय होता की देवेंद्रजींचं लाडकं नेतृत्व, विश्वासाचं नेतृत्व, असं असताना फक्त उमेदवारीसाठी पक्ष बदलला? आपण राजेशाहीत नाही आहोत, आपण लोकशाहीमध्ये आहोत. तुमच्या नावातच राजे आहे की? पण आता कोल्हापुरात राजांशिवाय काय होतंय पण का? त्यात राजे शब्द असल्यामुळे संविधानिक पद आणि संविधानिक ताकद नाही आहे. राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं स्वप्न होतं की राजेशाही संपून लोकशाही आली पाहिजे, आणि ह्याला ॲक्च्युली ज्यांनी त्याला एक स्वरूप दिला ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून. आज मला जर लोकांसाठी काम करायचं असेल तर संविधानिक पद घेऊन, बाबासाहेबांच्या संविधानामध्ये संविधानिक पद घेऊनच केलं पाहिजे. आणि ते पद जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला कुठल्या ना कुठल्या पार्टीच्या बॅकिंगशिवाय आपण करू शकत नाही. अपक्ष राहून मागच्या वेळी जो काही पराजय झाला तो माझा नसून विधानसभेचा झाला, आणि आत्ता हातामध्ये संधी असूनसुद्धा मी जर ती ह्या विधानसभेसाठी घेतली नाही तर मला माझे जे 3,37,000 कुटुंबातली लोक आहेत ते मला कधी माफ करणार नाहीत. पण मग राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षच का? म्हणजे मवियामधले 3ही पक्ष होते, 3ही ऑप्शन होते, मग तोच का? मला असं एक अंडरस्टँडिंग आहे की मवियामध्ये तो फॉर्म्युला सेट आहे की ज्यांचे आमदार जे सोडून गेले त्याच्या विरुद्ध त्याच पक्षाचं ते. सो त्यामध्ये मवियामध्ये ती अंडरस्टँडिंग होती की ही सीट आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांकडे असेल, आणि त्या अनुषंगाने शरद पवार साहेबांचं माझं डिस्कशन झालं. हां, पण सॉरी सर, पण यामध्ये रिस्क नाही वाटली? कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, शरदचंद्र पवार वेगळे झाले, त्यांच्याकडे आमदारही कमी होते, मग रिस्क काही होता, रिस्क फॅक्टर होता यामध्ये? महाभारतामधलं एक उदाहरण मी आपल्याला देतो. आपल्याला आठवत असेल की दुर्योधन आणि अर्जुन हे जेव्हा श्रीकृष्णाकडे गेले तर दुर्योधनने नारायणी सेना मागितली, कारण संख्या होती आणि त्यावेळेची सगळ्यात ताकदवान सेना होती. पण दुर्योधन हे विसरले की नारायणी सेनाची मेन ऊर्जा होती श्रीकृष्ण, आणि तेवढीच गोष्ट अर्जुनाने मागितली. त्यांच्याकडे राष्ट्रवादीची नारायणी सेना आहे, पण ज्या सेनेला निर्माण केलं त्याचे श्रीकृष्ण आदरणीय शरदचंद्र पवार साहेब माझ्या पाठीशी आहेत. हो, हे तर तुम्ही म्हणजे हिंदुत्वाच्याच लाईनवर गेले. शरद पवारांना चालेल का तुम्ही त्यांना श्रीकृष्ण म्हटलेलं? तुम्ही त्याला हिंदुत्व म्हणा
का तुम्ही त्याला काहीही म्हणा, मी जे उदाहरण द्यायला लागलो आहे हे उदाहरणाचं त्याच्यामधलं इंटरप्रिटेशन्स काढा. बरं, पण तुमचा राग हा भाजपवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाही आहे, तर तो मुश्रीफांवरतीच आहे. कारण म्हणजे मला तर वाटतं जर का आपण सुवर्ण हिंदीतल्या किंवा देशातल्या काही घोषणांचा आधार घेतला तर कागलमध्ये परिस्थिती कशी आहे माहिती आहे की BJP से बैर नहीं और मुश्रीफ तेरी खैर नहीं. नाही, तुम्ही त्यांचं डायलॉग उलटं वापरलं. ते म्हटले होते पवार साहेब आपसे बैर नाही लेकिन समर्जित तेरी खैर नाही. हां, सो त्यांचं डायलॉग उलटं तुम्ही माझ्यावर वापरला आहे. एक पहिली गोष्ट, आय एम व्हेरी थँकफुल की हा प्रश्न विचारला. मी बऱ्याच चॅनलला बोललो आहे, पण आपण डायरेक्ट हा विचारल्याबद्दल. माझ्या एक काळ होता जेव्हा मी हे बोललो होतो की मुश्रीफांना पाडूनच, कारण तुम्ही हे म्हटल्यानंतर पुढे विचारणार मला माहिती आहे, त्यांना पाडूनच मी आमदार होणार. ओव्हर द कोर्स आय हॅव रिअलाइज की ती एक फार छोटी पर्स्पेक्टिव्ह आहे या परिवर्तनासाठी आणि परिवर्तनाचा अपमान आहे. माझ्या आत्ता पर्स्पेक्टिव्हमध्ये हसन मुश्रीफ साहेब हा फॅक्टरच नाही आहे की त्यांना पाडण्यासाठी माझं राजकारणाचं अस्तित्व. कागलचं परिवर्तन आणि विकासासाठी आणि कागलचा हा कोंडाणा परत घेण्यासाठी आपला आहे. बाय द वे, संविधानामध्ये आपण जेव्हा जिंकतो तो कोणतरी पडणार, त्याच्यामुळं ते नाव असेल हसन मुश्रीफ साहेब. पण माझ्यासाठी हे इलेक्शन हसन मुश्रीफना पाडायची इलेक्शन नाही, ही इलेक्शन कागलच्या परिवर्तनासाठी आहे. ते माझ्या डोक्यातच नाही आहेत, कारण तुम्ही आता बघितलं तर मी त्यांच्यावर कुठली वैयक्तिक टीका नाही केली आहे. मी त्यांच्या डोक्यात आहे हे ते स्वतः दाखवून द्यायला लागले. मगाचा डायलॉग तुम्ही बोलला ते बोलले, मी नाही. आता विषय असा आहे की एका बाजूला महाविकास आघाडी आणि दुसरीकडे महायुती. महायुतीचं लोकसभेमधलं चित्र जरी खूप चांगलं नसलं तरीसुद्धा विधानसभेमध्ये ते सरशी करतील असे एकंदर अंदाज वर्तवले जात आहेत. मग असं असताना महाविकास आघाडी टफ फाईट देईल लोकसभेच्या अनुषंगानं, असं वाटतं का? मी जास्त करून कागल गडिंग्लज उत्तर विधानसभेचं बोलू शकीन. कागल गडिंग्लज उत्तर विधानसभेची जी इलेक्शन आहे ही आता पर्सनॅलिटी क्लॅश किंवा पार्टीच्या क्लॅशच्या बियॉन्ड गेली आहे. मी कालच्या सभेमध्ये जे क्लोजिंग केलं तेच आपल्याला सांगतो. ही इलेक्शन हसन मुश्रीफ साहेब विरुद्ध समरजी घाडगे नाही आहे. ही इलेक्शन निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर ह्याची इलेक्शन झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आत्ता या विधानसभेचे लोकच ठरवतील की निष्ठा किती महत्त्वाची आहे, आणि त्याचा तो ॲडव्हान्टेज महाविकास आघाडीला राहणार. पण तुम्ही निष्ठा सोडलीतच की, तुम्ही भाजपशी निष्ठावान होतात इतके दिवस. आता तुम्हाला तिकीट मिळणार किंवा आपल्याला कागलचा विकास करायचा म्हणून तुमची निष्ठा आता सुटली आणि आता तुम्ही पवारांची निष्ठा सांगताय. तुम्ही हेही प्रश्न विचारणार मला माहीत होतं. एक समजून घ्या, माझ्या हातामध्ये असं तर नव्हतं की माझ्या हातात तिकीट होतं आणि मला पुढे दिसते की सत्ता येत नाही म्हणून तिकीट सोडून जाऊन मी तिथं पळालो. एक पहिलं समजून घ्या, भारतीय जनता पार्टीला मी पहिल्यापासून म्हटलं होतं की मला कागलचं परिवर्तन घडवायचं आहे. माझं दुर्दैव असं आहे की मला कधी EVM मशीनवर कमळ मिळालंच नाही. मी जसं म्हटलं आपण लोकशाहीमध्ये आहोत आणि त्याच्यामुळं खरं म्हटलं तर मी कुठंतरी MLCला कॉम्प्रोमाइज केलं असतं, पण मी पक्षाला सांगितलं मी बॅकडोर एंट्री घेणार नाही. मी शाहू महाराजांचा घराण्याचा वंशज आहे, मी जनतेमधून निवडूनच मी इथं येणार. आणि त्याच्यामुळं मी माझ्या नेत्यांना, सगळ्या नेतृत्वांना हा डिसिजन भेटून सांगून इथं आलेलो आहे. कुठंही मी एका रात्री पळून जाऊन आपल्या नेत्याला सोडून जाऊन गेलो नाही आहे. निष्ठा बरोबर आहे, पण माझी निष्ठा माझ्या कागलच्या परिवर्तनासाठी महत्त्वाची आहे. मी परत रिपीट करतो, माझ्या हातामध्ये तिकीट असतं आणि पुढे सत्ता येणार नाही म्हणून तिकीट सोडून जाऊन दुसरं तुतारीचं घेतलं असतं तर तुमचा हा प्रश्न एकदम योग्य असता. पण मग आता तुम्ही सांगूनच टाका, तुमचं आणि देवेंजींचा शेवटचा संवाद काय होता, शेवटचं बोलणं काय होतं? डिस्कशन झालं. बेसिकली त्यांनाही माझी परिस्थिती माहिती आहे आणि त्याच्यामुळं एका लिमिटच्या पुढे त्यांनी पण काय फार हागरत धरला नाही, कारण त्यांना माहिती आहे की मी या मतदारसंघासाठी किती काम केलं. आणि जे आता महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे त्याच्यामुळं गोष्टी त्यांच्या हातामध्ये पण नाही आहेत. आणि काही गोष्टी जेव्हा आपल्या नेत्याच्या हातात नाही हे समजून घ्यायची परिपक्वता माझ्यामध्ये आहे. पण न बोलता काही मदत देवेंद्रजींच्याकडनं? आता देवेंद्रजी मला कशी मदत करणार, ते तर महायुतीचे आहेत. त्यांना आता कुरुक्षेत्रामध्ये आम्हाला दोघांना आपलं राजधर्म पाळावं लागेल.
पण मग कागलमध्ये कशी परिस्थिती आहे? मवियामध्ये आपापसात सुद्धा तिन्ही पक्षांमध्ये वाद आहेत. कधी काही ठिकाणी मदत होते, कधी काही ठिकाणी इतर पक्षांकडनं मदत. अशी काही रिस्क वाटते का तुम्हाला कागलमध्ये? कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभा महाविकास आघाडीचा सगळ्यात आयडियल विधानसभा झालेला आहे. कारण जेव्हा मी हा निर्णय घेतला, आदरणीय पवारसाहेब आले, महाराष्ट्रामधलं पहिलं महाविकास आघाडीचं अधिकृत तिकीट असं झालं. पवारसाहेब कुठं सभेला गेले नाहीत आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं महाविकास आघाडीचे 2 मीटिंग सगळ्या घटक पक्षांचे, गडिंग्लज सेक्शन आणि कागल सेक्शन माझ्या घेऊन पण झाल्या. सगळे लोक तिथं उपस्थित होते आणि जे आपले अनेक घटक पक्ष आहे, कम्युनिस्ट पक्ष असतील का भीम आर्मी असतील, ह्याची पण लोक त्या मिटिंगमध्ये होते आणि सगळी लोक त्याला कामाला. त्याचा सगळ्यात मोठा प्रूफ कालच्या मेळाव्यामध्ये आणि पुण्याच्या मेळाव्यामध्ये शिवसेनेचे सगळे पदाधिकारी म्हणजे सचिन अहिर साहेब, आमदार अहिर साहेब, थोरात साहेब, सुनील शिंदे साहेब आणि आपले माजी महापौर किशोरीताई ही सगळी काल उपस्थित होती. त्यांनीच कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता. पुण्यामध्ये पण तसंच झालं. त्याच्यामुळे हे प्रतीक आहे की महाविकास आघाडीचं सगळ्यात आयडियल कोऑर्डिनेशनचं कुठला विधानसभा असेल तर कागल विधानसभा. बरं, एक प्रश्न असा आहे की राजकारणामध्ये साधारणपणे जर-तरवर फार गणितं होत नाहीत. म्हणजे तुमचे पवार साहेब असं म्हणतात की जर-तरला मी उत्तर देत नाही, पण शेवटी गणितं जर-तरवरतीच करायला लागतात. उद्याला जर का असं झालं, कारण ज्यांच्या विरोधात तुम्ही लढताय त्या हसन मुश्रीफांच्या विरोधात सगळ्यात पहिली मोठी केस तुमची आहे, त्याच्यानंतर ईडी आणि बाकीच्यांनी त्याच्यावर केस दाखल केले आहेत, तर उद्याला शेवटच्या क्षणी असं काही झालं की मुश्रीफ हे आणखीन एक केस काहीतरी ओपन झाली, ते अडचणीत आले आणि मुश्रीफांना तिकीट मिळत नाही, मग परत तुतारी ठेवून हातात कमळ घेणार, म्हणजे असा ऑप्शन असू शकतो ना तुम्हाला? आत्ता पॉलिटिकली माझा भारतीय जनता पार्टीचा विषय संपलेला आहे. मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि महाविकास आघाडीमध्ये उद्धवजी असेल, राहुलजी असेल यांच्या नेतृत्वाखाली मी काम करणार आहे. जसं 8 वर्षे भारतीय जनता पार्टीमध्ये मी तळागाळापर्यंत पक्ष पोचवला, तसंच काम आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांवर मी करणार आहे. एकदा शेवटच्या क्षणी हसन मुश्रीफांचं तिकीट कॅन्सल झालं तर? मला माहीत नाही, आता ब्रेकिंग न्यूज तुम्हीच करायला लागलाय, मला माहीत नाही. तुम्हाला काही ते इन्साईट असतील जर तर विचारतोय. हां, मी पण जर तर म्हणतोय, तर तुम्हीच म्हणताय. सो आय थिंक त्याच्यावर तुम्हाला काहीतरी माहिती असेल. आता तुम्हाला माझी इलेक्शन बिनविरोध करायची असेल तर आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू सो मच. एक माझा शेवटचा प्रश्न आहे फक्त. अजूनही सर्वसामान्य नागरिकांची भाबडी कल्पना असते की आपला जो आमदार आहे, खासदार आहे, तो साधारण सेवाव्रती असावा, त्याची ती भावना तरी असावी, निदान तो फुल फ्लेज नसला तरी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेटेड असावा. या सगळ्या बाबतीत तुम्ही 100 मार्कात. पण मग असं असताना जेव्हा आपण असे व्यक्ती असतो तेव्हा असं वाटतं की कधीतरी अशा स्वभावामुळे, अशा गोष्टींमुळे आपल्याला मागे पडावं लागतं. म्हणजे आपण कॅल्क्युलेटिव्ह नसतो, आपण पॉलिटिक्स करून पुढे जायचं असं डोक्यात बसतो. एक चांगला प्रश्न आपण विचारला आहे. माझं नेहमी म्हणणं आहे की परिस्थितीप्रमाणे आपण इव्हॉल्व्ह होतो. आपण बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात. आज राजकारणामध्ये मी जे आता आपल्याला इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये मी माझ्या काही चुका झाल्या ॲडमिट केल्या. आज लोकांना काय पाहिजेलं आहे की नेता आपल्या चुका मान्य करतो, दुरुस्त करतो आणि त्याच्यामध्ये ती नैतिकता आहे. आज जे काही मी इथं आहे हे माझ्या बॅकग्राऊंडमुळंच आहे आणि ह्याच्यामध्ये मी सर्वप्रथम आपल्या मीडिया लोकांचा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो की आज जिथं कुठं मी पोचलो आहे, आपण लोकांनी मला फार प्रमोट केलेलं आहे. आणि हे कशासाठी प्रमोट केलं आहे? कारण जर मी टिपिकली असतो तर मला वाटत नाही आपण मला इथं पुढे आणलं असतं. आता मला असं वाटतं की एक नवीन युग सुरू झालेला आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये लोक असतात जे चुकीच्या भावनेने असतात, चांगल्या भावनेने असतात. मला असं वाटतं की आपण नियत साफ ठेवली, कॉन्शियन्स क्लिअर ठेवलं आणि चांगलं विजन ठेवलं. शॉर्ट टर्मला त्रास होतो जो मला 19ला झाला, पण लाँग टर्ममध्ये आपल्याला तो लोकांचा आशीर्वाद मिळतो. खरं तर होते 2-4 प्रश्न, पण काही प्रश्न आत्तापुरते राखून ठेवूयात, कारण अजून विधानसभांना वेळ आहे, तारखा जाहीर व्हायचे आहेत. एकदा प्रचार सुरू झाला की कदाचित तुमच्या इकडनं काही पत्ते बाहेर काढले जातील विरोधकांचे. हसन मुश्रीफही तुमच्याकरता काही पत्ते त्यांनी राखून ठेवले असतील, त्याच्यामुळे ते पत्ते रोज काढतात माझ्या नावाने. सो त्याच्यामुळे काही नवीन नाही. त्याच्यामुळे मी माझे 2 प्रश्न राखून ठेवतो. येस. तुम्ही आलात आणि आमच्या न्यूजरूममध्ये छान मोकळेपणानं गप्पा मारल्यात, यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.